नमस्ते मुलांनो, कसे आहात? स्वस्त आणि मस्त आहात ना? आजच्या ह्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपणा सर्वांचे मी मराठीची शिक्षिका पुष्पा डिमेलो तुमचे स्वागत करत आहे. आणि खरोखर तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन सुद्धा करावं, कारण सकाळी उठून एवढ्या पहाटे उठून तुम्ही सगळेजण ऑनलाईन तासिकेसाठी उपस्थित आहात. मुलांनो, सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. चला मुलांनो, बोला बघू. गुड मॉर्निंग. मॉर्निंग बच्चो. मुलांनो, आजच्या ह्या मराठीच्या तासिकेमध्ये आपण आरशाबद्दल शिकणार आहोत. आरसा. आरसा म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? हिंदीमध्ये त्याला म्हणतात आईना. हा, आईना. सबके घर में होगा मुझे लगता है. हा, सगळ्यांच्या घरामध्ये आईना असतो, आरसा असतो. आणि आरशाचा उपयोग कशासाठी केला जातो? आपला चेहरा बघण्यासाठी. आपण कसे दिसतो, सुंदर दिसतो का, आपल्या चेहऱ्यावर काय लागलेलं आहे का, हा, आपले केस व्यवस्थित आहेत का, आपण जे कपडे केलेले आहेत ते सुंदर आहेत का, आपल्या कपड्यावर कुठे डाग तर नाही ना. हा, हे सगळं पाहण्यासाठी आपण आरशाचा उपयोग करतो. आईने का उपयोग किस लिए करते हैं? हम अपने आप को देखने के लिए. हमारा चेहरा कैसा दिख रहा है, हमारे चेहरे पे कुछ लगा तो नहीं है ना. हाँ, कई बाल अच्छे से व्यवस्थित है क्या, कपड़ा जो पहना है वो व्यवस्थित है क्या, ये सब देखने के लिए हम सबसे पहले सामने जाते हैं, आईने के सामने जाते हैं. और आईने के सामने जाके हम अपने आप को अच्छे से देखते हैं. बाल अच्छे से नहीं है तो कंघी से तुरंत अच्छे से बाल बनाते हैं. हाँ, यदि कपड़े का, शर्ट का कॉलर ठीक नहीं है तो हम लोग आईने के सामने जाके कॉलर को अच्छे से बनाते हैं. हाँ, आपकी मम्मी देखो साड़ी पहनती है, फिर आईने के सामने जाएगी और साड़ी का पल्लू व्यवस्थित है क्या, हाँ, बाल में व्यवस्थित कंघी लगाई है क्या, बिंदी व्यवस्थित लगाई है क्या, ये सब हम लोग कहाँ पे जाके देखते हैं? आईने में. क्योंकि आईना ही ऐसा चीज है जो हमें अपना सच्चा चेहरा दिखाता है. आरशा समोर गेलो की आरसा आपल्याला आपण कसे दिसतो हे दाखवत असतो. तर मुलांनो, आजची जी मराठीचं पाठ आहे, तो मराठीचा पाठ आपल्याला दाखवून देत आहे की आपण कसे आहोत आणि आपण कसे राहायला पाहिजे. हमें आज का जो पाठ है, मराठी का जो पाठ है, वो हमें बता रहा है कि हमें कैसे रहना चाहिए और हम कैसे हैं. तर चला आज आपण पाठ पाहूया मराठीचा. आरसा रडला, आरसा हसला. मुलांनो, आजची तारीख आहे 12/12/2020. म्हणजे महिना कोणता आहे? डिसेंबर. ह्या वर्षाचा शेवटचा महिना आणि जानेवारी पासून पुढचं वर्ष चालू होणार आहे. आजची तारीख आहे 12 आणि महिना आहे 12वा. आणि आजचा धडा आहे 22. हा, आरसा रडला, आरसा हसला. आरसा म्हणजे आईना. हाँ, आईना रो रहा है और आईना हंस रहा है. अभी ये आईना कैसे रो रहा है और कैसे हंसेगा, ये भी हम लोग इस पाठ के माध्यम से पढ़ेंगे. बच्चों, इस पाठ में एक भी शब्द नहीं दिया है, यानी पाठ में कोई भी लिखा हुआ पाठ नहीं है, केवल चित्र है और चित्र के माध्यम से हमें यह पाठ पढ़ना है. 2 चित्र दिए हैं, एक में आरसा रडतोय, हाँ, एक में आईना रो रहा है और दुसरे में आईना हस रहा है. 2 चित्र दिलेली आहेत. ती कोणती ते आपण पाहूया.
मुलांनो, हे बघा, हे आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातील धडा, हा, पाठ 22, धडा 22, आरसा रडला, आरसा हसला. मुलांनो, आपण ह्या पाठाची सुरुवात करत असताना हे दोन जे चित्र आहेत, ये दो जो चित्र है, इन दो चित्र में कौन सा अंतर है, हा, काय फरक आहे तो आपण पाहणार आहोत. मुलांनो, तुम्ही तुमचा माईक बंद करा ना, कारण दुसऱ्या मुलांना सुद्धा डिस्टर्ब होतोय. जिनका माइक चालू है वो अपना माइक बंद करे ताकि दूसरों को डिस्टर्ब न हो. हा, तर ह्यामध्ये दोन चित्र आहेत. वरती एक चित्र आहे आणि एक खाली चित्र आहे. वरच्या चित्रामध्ये आणि खालच्या चित्रामध्ये काय अंतर आहे, काय फरक आहे तो आपण पाहणार आहोत. हा, मुलांनो बघा, वरच्या चित्रामध्ये सुद्धा आरसा आहे आणि खालच्या चित्रामध्ये सुद्धा आरसा आहे. ऊपर के चित्र में भी आईना है और नीचे के चित्र में भी आईना है. ऊपर भी लड़की है, नीचे भी लड़की आहे. वरती सुद्धा एक मुलगी आहे, खाली सुद्धा एक मुलगी आहे. पण बघा, हा जो आरसा आहे त्या आरशाच्या पुढे उभी राहिलेली मुलगी कशी दिसते बघा. पहिल्या चित्रातील जी मुलगी आहे तिचे केस बघा कसे विस्कटलेले आहेत. हा, बाल सब अस्त व्यस्त है. हाँ, बाल में ना तेल है, ना कंघी लगाई है, ना रिबन लगाई है, और उसका यूनिफॉर्म देखो कितना गंदा है. हाँ, यूनिफॉर्म जो आहे तो एकदम मळकट असा आहे. तिचा बेल्ट जो आहे, पट्टा, तो सुद्धा तुटलेला आहे. हा, आणि त्याचा परिणाम बघा, तिच्या बाजूला जे खाली टेबलावर जे तेल आहे ते सुद्धा सांडलेलं आहे. पावडर सुद्धा इकडे तिकडे पसरलेला आहे. बाजूला जी फुलदाणी आहे, हा, त्या फुलदाणी मधले फुलं जी आहेत ती सुद्धा कोमजलेली आहेत. बाजू में जो गुलदस्ता है, फूलदान है, उस फूलदान में जो फूल है वो भी मुरझे हुए है. आणि तिचा यूनिफॉर्म भी है वो पूरा गंदा हुआ है. आणि जो टेबल पे तेल है वो भी गिरा हुआ है. सब कैसा बिखरा हुआ है सब कुछ. और इसीलिए ये जो आईना है वो आईने के कोने में देखो एक फेस किया हुआ है, चेहरा है. वो जो फेस है वो क्या कर रहा है, रो रहा है. हाँ, त्यामुळे हाँ रो रहा है, ये आईना रो रहा है. क्यों रो रहा है, इस बच्ची को देख के. ये बच्ची स्वच्छ नहीं है, हाँ, अस्वच्छ है, इसलिए इस आईने को रोना आ रहा है. वही नीचे का आईना देखो, नीचे के आईने में जो आईने के सामने जो लड़की खड़ी है उसका यूनिफॉर्म देखो कितना साफ सुथरा है. तिचा यूनिफॉर्म एकदम स्वच्छ आहे. तिने जो पट्टा आहे तो सुद्धा व्यवस्थित बांधलेला आहे. तिचे केस बघा, केसात तेल लावलेलं आहे, केसाची वेणी घातलेली आहे, रिबन लावलेला आहे, बाल में तेल लगाया है, बाल की चोटी की है, रिबन लगाया है, यूनिफॉर्म साफ सुथरा है, पट्टा जो है वो भी अच्छे से बंधा हुआ है. बाजू में जो फूलदान है उसमें फूल देखो कैसे खिले हुए हैं, सुंदर फूल है. यानी उस बच्ची को देख के आईना भी क्या कर रहा है, हंस रहा है. देखो आईने कोने में एक फेस है, हाँ, स्माइलिंग फेस है. हाँ, वो हंस रही है. देखो वो जो फेस है, वो जो चेहरा है वो हंस रहा है. वो बता रहा है कि आईना हंस रहा है. तो चेहरा सांगत आहे की हा आरसा हसत आहे ह्या मुलीला बघून, कारण ती मुलगी एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे. आणि टेबल सुद्धा बघा तिचा कसा व्यवस्थित आहे, त्याच्यावर सामान व्यवस्थित ठेवलेलं आहे. तेलाची बाटली, कंगी म्हणजे कंगवा व्यवस्थित ठेवलेला आहे आणि ती मुलगी सुंदर दिसत आहे. तेच वरच्या चित्रामध्ये सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे आणि मुलगी सुद्धा अस्वच्छ आहे. हा आहे ह्या दोन्ही चित्रातील अंतर, फरक आहे. वरचं चित्र आरसा रडत आहे, ऊपर के चित्र में आईना क्या कर रहा है, रो रहा है. आणि खालच्या चित्रामध्ये आईना काय करत आहे, आरसा काय करत आहे, हंस रहा है.
क्यों हंस रहा है? क्योंकि सामने जो लड़की है वो एकदम व्यवस्थित रूप से तयार हुई है. हा. तर मुलांनो, आता ह्या चित्रावरून आपण चित्राचं अंतर म्हणजे फरक पाहिलेला की नाही? हा. दोन्ही चित्रामध्ये काय फरक आहे तो आपण पाहिला. आता आपण पाहूया गोष्ट. हा. आता ह्या चित्रावर मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. ह्या पुस्तकामध्ये एक सुद्धा शब्द लिहिलेला नाही, ह्या पाठामध्ये एक सुद्धा शब्द लिहिलेला नाही. ह्या चित्रावरूनच आपल्याला काय करायचं आहे? निरीक्षण करून आपण स्वतः आपल्या शब्दामध्ये काय करायची आहे? गोष्ट तयार करायची आहे. तर मुलांनो, आता आपण गोष्ट तयार करूया. तर गोष्ट तयार करण्यासाठी मी सर्वप्रथम पहिलं चित्र घेणार आहे. इस चित्र में ये जो पाठ है आप लोगों का, इस पाठ में एक भी शब्द लिखा हुआ नहीं है. केवल आप लोगों के लिए चित्र दिए गए हैं, 2 चित्र दिए गए हैं और चित्र के माध्यम से हमें यह पाठ पढ़ना है. चित्र का व्यवस्थित निरीक्षण करना है और निरीक्षण के माध्यम से ही हमें यह पाठ पढ़ना है. इस पाठ की कहानी तैयार करनी है. तो बच्चों, अभी हम कहानी तैयार करेंगे. तो कहानी तैयार करने के लिए हम सबसे पहले पहला वाला चित्र लेंगे. तर आता गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही शांतपणे गोष्ट ऐकायची. मी हिंदीत मध्ये पण थोडं थोडं सांगणार आणि मराठीत सुद्धा सांगणार. ठीक आहे? एक मीनू नावाची सुंदर चांगली मुलगी होती. हाँ, ये जो मीनू है वो अच्छी लड़की थी. पण आता काही दिवसातच ती अलीकडे खूप हट्टी आणि आळशी वागू लागली. बहुत आलसी हो गई थी, जिद्दी थी. हाँ, अभी जिद करने लगी थी आणि आई वडिलांचं ऐकायचं नाही, अभ्यास करायचा नाही, स्वच्छ राहायचं नाही, सकाळी लवकर उठायचं नाही. म्हणजे हिने सगळं व्यवस्थित करायचं सोडून दिलं होतं. हाँ, कुछ दिनों से वो अपने माँ बाप की बातें नहीं सुनती थी, जल्दी नहीं उठती थी और स्वच्छता स्वच्छता का पालन नहीं करती थी और कपड़ा भी गंदा ही पहनती थी और देर से उठना, पढ़ाई भी नहीं करना, ऐसी सब गंदी आदतें उसको लगी थी. हा, सगळ्या वाईट सवयी तिला लागल्या होत्या. तर एक दिवस ही मीनू अशीच उशिरा उठली. हाँ, ये जो मीनू है वो देर से उठी आणि मग तिने काय केलं? उशिरा उठल्यामुळे तिला शाळेत जायला उशीर होणार होता. मग तिने काय केलं? आई इतकी ओरडत होती, लवकर उठ, लवकर उठ. पण हिने काही ऐकलं नहीं. माँ उसकी रोज चिल्लाती थी और आज भी उसको चिल्लाई कि जल्दी उठो बेटा, जल्दी उठो. लेकिन ये मीनू जल्दी नहीं उठी. हमेशा की तरह देर से उठी और देर से उठने की वजह से उसको स्कूल के लिए लेट हो रहा था. इसलिए उसने क्या किया? ती बाथरूम मध्ये गेली. हा, आणि तिने काय केलं? ब्रश पण केला नाही, अंघोळ सुद्धा केली नाही, केस सुद्धा विंचरले नाहीत आणि अशीच मळकट तिचा जो युनिफॉर्म होता, मळकट युनिफॉर्म होता, तोच तसाच तिने घातला, कसबसा घातला, बॅग खांद्याला लावली आणि ती शाळेत जायला तयार झाली. बच्चों, ये जो मीनू थी वो लेट उठी और लेट उठने के कारण क्या हुआ? उसको स्कूल जाने के लिए देर होने लगी. मम्मी इतना चिल्ला रही थी लेकिन मम्मी की बात वो सुनती ही नहीं थी. फिर क्या हो गया? लेट होने की वजह से वो बिना नहाए, बिना ब्रश किए, बाल में तेल भी नहीं लगाई, बाल को कंघी भी नहीं लगाई, खाली मुंह पे खाली थोड़ा सा पानी लगाया और जो गंदा यूनिफॉर्म था, उसके पास 2 यूनिफॉर्म थे, लेकिन जो गंदा यूनिफॉर्म था जो पड़ा हुआ था बाहर, वही कैसे वैसे पहना, बिना बेल्ट लगाए, ऐसे वैसे कैसे भी तैयार होके वो स्कूल जाने के लिए तैयार हो गई. उसने बस्ता लगाया और वो बाहर जाने लगी. तब उसके घर में जो आईना था, उस आईने में उसकी नजर गई. तिचा तिचं लक्ष कुठे गेलं? आरशाकडे गेलं. तर तिने पाहिलं, अरे आरसा तर चक्क रडत आहे. उसने क्या देखा? आईना रो रहा है आणि तिने
त्या आईनाला विचारलं, तू का रडतोस? तेव्हा तो आईना काय म्हणाला, मीनू, जरा स्वतःकडे पहा. तुझी तू कशी दिसते पहा. मला खूप वाईट वाटते, मला खूप दुःख होत आहे तुला पाहून. सगळेजण माझ्यामध्ये आपला चेहरा पाहतात आणि चेहरा सुंदर बनवतात, केस सुंदर करतात, युनिफॉर्म व्यवस्थित करतात. पण तू बघ, तुझं केस कसे विस्कटलेले आहेत, तुझ्या डोळ्यामध्ये घाण आहे, तुझं नाक बघ कसं शेंबूड आहे, तुझं युनिफॉर्म बघ किती घाणेरडा झालेला आहे. आणि अशी अवस्थेमध्ये पाहून मला खूप रडायला येतं. जो आईना था वो उसको कहने लगा कि मला रडायला का येतं? मैं क्यों रो रहा है? क्योंकि आपके जो बाल है वो पूरे बिखरे हुए हैं, आपके का नाक बह रही है, आपका आंखें हैं, आपकी आंखों में गंदगी है, आपका यूनिफॉर्म देखो कितना गंदा है. यह सब देखकर मुझे बहुत रोना आ रहा है. आणि मग ती मीनूने ते पाहिलं आणि मीनू म्हणाली, खरंच मी खरोखर इतकी घाणेरडी आहे का? मैं इतनी अस्वच्छ हूं क्या? आणि मीनू स्वतःलाच म्हणाली, मला आता बदलावं लागेल, मला शहाण्यासारखं वागावं लागेल. आणि मग मीनू परत तशीच गेली आणि तिने काय केलं, अंघोळ घातली, स्वतःला अंघोळ केली, मस्त ब्रश केला आणि केसाला तेल लावलं आणि वेणी घातली आणि कपाटामध्ये जो युनिफॉर्म होता, नवीन युनिफॉर्म, तो युनिफॉर्म काढला आणि मग मीनू तयार होऊन बघा आरशासमोर आली. कशी दिसते मीनू? छान दिसते ना? हा, छान सुंदर युनिफॉर्म, व्यवस्थित युनिफॉर्म घातलेला आहे. हा, वेणी घातलेली आहे, रिबन घातलेले आहेत आणि सुंदर व्यवस्थित स्वच्छ अशी मीनू आरशासमोर उभी राहिली. तेव्हा आरशा चक्क काय करायला लागला, हसायला लागला. मीनू फिर से नहाकर ब्रश करके जो कपाट में नया यूनिफॉर्म था वो पहनकर, बाल में तेल लगाकर, चोटी पहनकर तैयार होके आईने के सामने आ गई और आईना उसको देखकर क्या करने लगा, हंसने लगा और मीनू भी हंसने लगी और आईना ने उसको बताया कि मीनू, यदि ऐसे ही स्वच्छ रहोगी, साफ सुथरी रहोगी तो कोई भी आप पर गुस्सा नहीं करेंगे. कारण जेव्हा मीनू घाणेरड्यासारखी वागायची, हा, अस्वच्छ राहायची, तेव्हा तिच्या बरोबर शाळेतील कोणतीच मुलं बोलायची नाहीत. स्कूल के कोई भी बच्चे उसके साथ बात नहीं करते. टीचर भी रोज ये लेट आती है, पढ़ाई नहीं करती है, इसलिए टीचर भी उसको डांटती थी, मम्मी पापा भी उसको डांटते थे. लेकिन अभी वो आईना उसको बता रहा है कि मीनू, अभी आपको कोई डांटेगा नहीं और सब बच्चे आपके साथ खेलेंगे, कूदेंगे, आपके साथ बातें करेंगे, आपको कोई गुस्सा नहीं करेगा. आईना जो आरसा सांगतो तिला की मीनू, आज बघ तू आता किती सुंदर दिसत आहे. आता शाळेत जेव्हा जाशील तेव्हा शाळेतील मुलं तुझ्या बरोबर खेळतील, बोलतील, हसतील. शिक्षक सुद्धा तुझ्यावर रागावणार नाही. तुला नीटनेटके आणि व्यवस्थित स्वच्छ युनिफॉर्म मध्ये पाहून तुझ्यावर खुश होतील. आई वडील सुद्धा तुझ्यावर खुश होतील. आणि तेव्हापासून मीनूने निर्णय घेतला की आजपासून मी शहाण्यासारखी वागेन, रोज लवकर उठेन, ब्रश करेन, रोज अंघोळ करेन आणि स्वच्छ युनिफॉर्म घालेन, व्यवस्थित वेळेवर अभ्यास करेन, शाळेत वेळेवर पोचेन आणि मी आजपासून शहाण्यासारखी वागेन. आणि शहाण्यासारखी वागली तर मी सगळ्यांची आवडती होईल. हाँ, मीनू ने क्या निर्णय लिया उस दिन से कि मैं रोज स्कूल मैं रोज जल्दी उठूंगी और जल्दी उठकर रोज ब्रश करूंगी, रोज नहाऊंगी, रोज नहाऊंगी और फिर अच्छा साफ सुथरा यूनिफॉर्म पहनूंगी, बाल में तेल लगाऊंगी, कंघी करूंगी और जल्दी उठूंगी
और समय पर स्कूल जाऊंगी, समय पर पढ़ाई करूंगी, ताकि सभी बच्चे मेरे साथ दोस्त बनेंगे और टीचर भी मुझे डांटेगी नहीं, मम्मी पापा भी मुझे डांटेंगे नहीं और मैं सबकी प्यारी बनूंगी, सब मुझे प्यार करने लगेंगे. हा मुलांनो, आजच्या ह्या आरसा हसला आणि आरसा रडला आणि आरसा हसला ह्या चित्रातून आपण काय शिकलो? अच्छी आदतों का पालन करना चाहिए. चांगल्या सवयीची, चांगल्या ज्या सवयी आहेत त्यांचं पालन केलं पाहिजे. ठीक आहे मुलांनो? मुलांनो, हे पान, हे जे पेज आहे ये इंग्लिश मध्ये आहे, ये इंग्लिश में है. ये भी आपके इंग्लिश के किताब का पेज है. ये आपके इंग्लिश के पेज का इंग्लिश की किताब में ये पेज है, गुड हॅबिट्स. हा तर आता आपण त्या सगळ्या चांगल्या सवयी ज्या मीनूने केल्या ना, त्या सगळ्या चांगल्या सवयीचं मी एक गाणं तयार केलेलं आहे, ते मी तुम्हाला आता बोलून दाखवणार आहे. ठीक आहे? मराठीमध्ये आहे, तुम्ही शांतपणे ऐकायचं आहे. चांगल्या सवयी, गुड हॅबिट्स, अच्छी आदते. सकाळी लवकर उठून दात ब्रश करून नियमित व्यायाम करू. सकाळी लवकर उठून दात ब्रश करून नियमित व्यायाम करू. दररोज अंघोळ करून केस छान विंचरून नेहमी हात स्वच्छ धू. नियमित व्यायाम करू दररोज, दररोज अंघोळ करून केस छान विंचरून नेहमी हात स्वच्छ करू. पौष्टिक भोजन घेऊन नियमित, पौष्टिक भोजन घेऊन नियमित शाळेत जाऊन नियमित अभ्यास करू. पौष्टिक भोजन घेऊन नियमित शाळेत जाऊन नियमित अभ्यास करू. माझ्या चांगल्या सवयी त्याचे पालन मी करीन, जीवन निरोगी बनवीन. माझ्या चांगल्या सवयी त्याचे पालन मी करीन, जीवन सफल बनवीन. सकाळी लवकर उठून दात ब्रश करून नियमित व्यायाम करू. सकाळी लवकर उठून दात ब्रश करून नियमित व्यायाम करू. दररोज अंघोळ करून केस छान विंचरून नेहमी हात स्वच्छ धू. दररोज अंघोळ करून केस छान विंचरून नेहमी हात स्वच्छ धू. पौष्टिक भोजन घेऊन नियमित शाळेत जाऊन नियमित अभ्यास करू. पौष्टिक भोजन घेऊन नियमित शाळेत जाऊन नियमित अभ्यास करू. माझ्या चांगल्या सवयी त्याचे पालन मी करीन, जीवन निरोगी बनवीन. माझ्या चांगल्या सवयी त्याचे पालन मी करीन, जीवन सफल बनवीन. जीवन निरोगी बनवीन, जीवन सफल बनवीन. मुलांनो, कसं वाटलं हे गाणं? गाना कैसे लगा? अच्छा लगा ना? हा. आता हा मराठीचा तासिका आहे ना, त्यामुळे मी हे गाणं मराठीतच लिहिलेलं आहे. हा, तर हे मराठीतलं गाणं तुम्ही पाठ करायचं आहे. ह्या गाण्यामध्ये चांगल्या सवयी सांगितलेल्या आहेत. सकाळी लवकर उठून, दात ब्रश करून, नियमित व्यायाम करून, दररोज अंघोळ करून, केस छान विंचरून, नेहमी हात स्वच्छ धुवून, पौष्टिक भोजन घेऊन, नियमित वेळेवर शाळेत जाऊन, नियमित अभ्यास करून, ह्या सगळ्या चांगल्या सवयी ज्या आहेत त्याचे पालन करून मी माझं जीवन निरोगी बनवेन आणि मी माझं जीवन सफल बनवेन. जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्हाला कोणता आजारच झाला नाही तर तुम्ही वेळेवर अभ्यास सुद्धा करणार आणि आपलं जीवन सफल बनवणार. तुम्ही आयुष्यात सफल होणार. तुम्हाला चांगले मार्क्स पडतील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे पास सुद्धा होऊ शकता. हाँ, इस गाने में क्या बताया गया है कि जल्दी उठना, ब्रश करना, नियमित व्यायाम करना, रोज नहाना,
अपने बाल को अच्छे से कंघी करना, हाथ को हमेशा स्वच्छ धोना, पौष्टिक भोजन लेना, समय पर स्कूल जाना चाहिए, नियमित समय पर पढ़ाई करना चाहिए और ये सब जो अच्छी आदतें हैं, उन अच्छी आदतों का पालन करना चाहिए। तभी हमारा जो जीवन है वो निरोगी बनेगा, हमें कोई बीमारी नहीं होगी और हम समय पर अपना पढ़ाई करेंगे। हम अच्छे से पढ़ाई करने के कारण हमें अच्छा रिजल्ट मिलेगा और हम अपने जीवन में सफलता पाएंगे. ठीक आहे मुलांनो, आता आपण एक एक सवयी थोडक्यात पाहूया. आता तुम्ही माझ्या मागे बोला बघू. सकाळी लवकर उठणे. सकाळी लवकर उठणे. व्हेरी गुड. उठणे. व्हेरी गुड. दुसरं सवय, दात घासणे. दात घासणे. तिसरी सवय, अंघोळ करणे. अंघोळ करणे. अंघोळ करणे मतलब नहाना. हाँ? अंघोळ करणे. अंघोळ करणे. व्यायाम करणे. व्यायाम करणे. अभी आप लोग व्यायाम रोज करते हो क्या? लेकिन कम से कम रोज खेलना चाहिए. हाँ बच्चों, बहुत खेलो, दौड़ो, हाँ कूदो, व्यायाम करना चाहिए. हाँ, व्यायाम करने. व्यायाम करणे. केस विंचरणे. केस विंचरणे. मतलब बाल में कंघी करना है. हाँ, बाल में तेल लगा के अच्छे से बाल बनाना है. अभी जिन बच्चों के, लड़कियों की बाल छोटे हैं वो लोग हेयर बैंड लगाएंगे और जिनके बाल बड़े हैं वो लोग क्या करेंगे, बाल में चोटी बांधेंगे. हाँ, चोटी डालेंगे, रिबन लगाएंगे. हाँ, और रोज तेल डालेंगे. हाँ, और बाल को धोना भी चाहिए. हाँ, मम्मी धोती होगी ना आपके बाल, तो बाल को अच्छे से धोना भी चाहिए. केस विंचरणे. बोला. केस कीचडणे. विंचरणे. वी. हा, व्हेरी गुड. पुढचं बघा, पौष्टिक आहार घेणे. पौष्टिक आहार घेणे. मतलब हाँ, दाल, हाँ खाना खाना, लेकिन खाना खाते समय ये नहीं चाहिए, वो नहीं चाहिए, ये सब्जी पसंद नहीं है, ये दाल पसंद नहीं है, ऐसा नहीं करना चाहिए. मम्मी जो भी थाली में परोसती है वो पूरा भोजन खाना चाहिए, क्योंकि पूरा भोजन हमारे शरीर के लिए अच्छा रहता है. हाँ, जे काही तुम्हाला प्लेट मध्ये देणार, आई थालीमध्ये देणार, ते सगळं संपवायचं आहे. हाँ, दाल, चावल, चपाती, भाजी, दही, रोज एक फल खाना चाहिए, दूध पीना चाहिए. ये सब पौष्टिक आहार आहे. हाँ, हे पौष्टिक आहार तुम्ही रोज घ्यायचा आहे. मग तुम्ही कधीच आजारी पडणार नाही, कभी बीमार नहीं पड़ोगे, ये सब चीज खाओगे तो. ठीक है. पौष्टिक आहार घेणे. पौष्टिक आहार घेणे. पुढचं, हात धुणे. हात धुणे. हा, हात स्वच्छ साबणाने हात धुवायचा आहे नियमित. हा, कोणतंही काम केलं की हात स्वच्छ धुवायचे आहेत. ठीक आहे. बोला, हात धुणे. हात धुणे. पुढचं बघा, नियमित शाळेत जाणे. नियमित शाळेत जाणे. हाँ, मेरा पेट दुख रहा है, मेरा सर दुख रहा है, ऐसे बहाने नहीं करना है. हाँ, रोज शाळेत जायचं आहे, नियमित स्कूल में जाना है. हाँ, यदि बीमार है तो नहीं जाना, लेकिन बहाना नहीं करना है. हाँ, ढोंग करून घरी बसायचं नाही, रोज शाळेत जायचं, सुट्ट्या घ्यायच्या नाहीत. अभ्यास करणे. हाँ, रोज क्या करना, अभ्यास करणे, रोज अभ्यास करायचा आहे. हाँ, अभ्यास करणे. हाँ, रोजचा अभ्यास रोज करायचा. आज का काम कल, कल का परसों, ऐसा नहीं. कल करे सो आज, आज करे सो अब. म्हणजे रोजचं काम रोज करायचं. आज कंटाळा आलाय, उद्या करणार, असं नहीं. रोज की पढ़ाई रोज करोगे तो आप लोग सफल बनोगे, आप लोगों को अच्छे नंबर मिल सकते हैं. हाँ, रोजचा अभ्यास रोज करावा. मुलांनो, आता अभ्यास दिलेला आहे तुम्हाला, जोड्या लावायच्या आहेत. हा, एका बाजूला मी चांगल्या सवयी दिलेल्या आहेत आणि बाजूला
चित्र दिलेले आहे. पहिला आहे दात घासणे. कहाँ पे है दात घासणे? दात घासणे कहाँ पे है? हाथ हाँ के पीछे वाले में हाँ व्हेरी गुड. हात नंबर धुणे. हात धुणे कुठे आहे बघा? तीसरे पे अरे माझी मुलं तर मराठी शिकले. हा मराठी यायला लागलं तुम्हाला. व्यायाम करणे कुठे आहे बघा? व्यायाम तो दूसरे नंबर पे व्हेरी गुड. दुसरे नंबर पे. अरे वा व्हेरी गुड. केस विंचरणे कुठे आहे बघा? फर्स्ट नंबर पे अरे वा. तुमचं तर अभिनंदन करायला पाहिजे मुलांनो. कारण मी हिंदीमध्ये बोललीच नाही, मराठीत बोलून सुद्धा तुम्हाला समजलं आणि तुम्ही उत्तर फटाफट दिली. गुड. हा तुम्ही छान मुलं आहेत. तुमच्यासाठी खरोखर अभिनंदन करायला पाहिजे. बहुत अच्छी लग रही है. मुलांनो खरंच तुमचं अभिनंदनच करायला पाहिजे. कारण मराठी मधलं तुम्हाला समजायला लागलं. मी हिंदीत न बोलता सुद्धा तुम्ही उत्तर छान दिली. हा तर मुलांना जो स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही करायचा आहे आणि जे चांगल्या सवयी आहेत त्यांचं पालन करायचं. अच्छी आदतों का पालन करो ताकि जब आप आईने के सामने जाओगे तो आपका आईना क्या करेगा? आपको देख के क्या करेगा? हसने लगेगा. म्हणजे तुमचा आरसा हसला पाहिजे तर तुम्हाला स्वच्छ राहायला पाहिजे. मग तुम्ही सगळ्यांचे आवडते होणार. हा सभी लोग आपसे प्यार करने लगेंगे. ठीक आहे मुलांनो. तर आपण आता भेटूया पुढच्या तासिकेला. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. नमस्ते. नमस्ते बच्चों. बाय बाय. बाय टीचर. बाय.